महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून मिनी काश्मीर महाबळेश्वर येथे पर्यटन महोत्सवाला 2 तारखेपासून सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र MTDCच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव ज्या पद्धतीने सुरू झालं त्यात महाबळेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे। या महाबळेश्वर मधील महत्त्वाचं आकर्षण मॅप्रो गार्डन आहे आणि या मॅप्रो गार्डन मध्ये या ठिकाणी चव चाकायला अनेक पर्यटक येतात। पर्यटन महोत्सवाचाच हा मॅप्रो गार्डन एक हिस्सा आहे आणि या मॅप्रो गार्डन मधून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटक या महोत्सवाला पाहण्यासाठी आलेले आहेत। आपल्या समवेत काही पर्यटक आहेत। कुठून आलेला आहात, काय आज सांगाल, पर्यटन महोत्सव कसा वाटला? आम्ही नागपूरहून आलो आहे आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या या पर्यटन महोत्सवात आम्ही बघायला आलो इकडे, स्पेशली नागपूरहून, की कसा आहे आणि इथे आल्यावर फारच छान वाटतंय। नागपूरची गरमी आणि महाबळेश्वरचा गारवा कसा वाटला? 45 डिग्रीवरनं 25 डिग्री मध्ये यायला मजा आली आम्हाला आणि हे ते खाताना आम्ही एन्जॉय करतो एकदम। पर्यटन महोत्सवामध्ये काय काय बघितलं, कसं एन्जॉय केला? आता गुगली टाकली आहे तुम्ही मला। कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, सगळं चांगला कार्यक्रम आयोजित केला होता। आम्ही काल वेगवेगळ्या विविध पॉइंट वरती गेलो होतो, तिथे बरीच आम्ही बघितलं, लोकांची गर्दी पण होती, पण मस्त मजा आली। एकंदरीतच उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रभर देशभरामध्ये उकाडा असतो, मात्र महाबळेश्वर मध्ये या ठिकाणी जे आता वातावरण आहे आल्हाददायक। काय सांगाल, पर्यटन महोत्सवामध्ये आज आवर्जून फिरायला आलेला? आम्ही पुण्याहून आलोय। एकतर पुण्यातलं हवामान बघता इथे महाबळेश्वरमध्ये खूपच छान थंड वाटतंय, तो मुख्य बेनिफिट आहे। आणि त्याच्याबरोबर एक आम्हाला खरं तर आम्ही डिसाईड करून आलो नाही, पण आम्हाला सहज आल्या महापर्यटन महोत्सव अनुभवता आला। खूप सुंदर आहे, म्हणजे महाबळेश्वरचं मार्केट असं वेगळ्या प्रकारे सजलेलं दिसतंय। काल संध्याकाळी जी रॅली झाली तीही आम्ही पाहिली, म्हणजे आपली स्पेशली मराठी संस्कृती त्यात दाखवली होती। त्याच्यानंतर खाद्य महोत्सव आहे, हेलिकॉप्टर राईड आहे, वेण्णा लेक जवळ लेझर शो आहे, हे सगळं आम्ही खूप एन्जॉय केलं। महाराष्ट्र सरकारने खूप सुंदर प्रकारे हा उपक्रम केलेला आहे। धन्यवाद। तुला कसं वाटलं महाबळेश्वर? आज थंड हवेचं ठिकाण, पर्यटन महोत्सव पाहिलायस, काय आवडलं आज महाबळेश्वर मधलं तुला? मराठी में क्या आपको अच्छा, मुझे बहुत अच्छा लगा, बिकॉज है ना, पुणे में इतनी गर्मी है और हम लोग जैसे यहाँ पे आते हैं ना, इतना ऐसा पूरा मौसम चेंज हो जाता है और यहाँ पे आके स्टे करके रहने में इतना मजा आता है। और कल भी हमने भी रैली देखी और वहाँ पे भी बहुत ज्यादा मजा आया हम लोगों को। नक्कीच महाबळेश्वर मधला हा जो पर्यटन महोत्सव आहे, आपण पाहतोय पूर्णतः खाऊ गल्ली या ठिकाणी भरलेली आहे। प्रत्येकाच्या टेबलवर आईस्क्रीम, त्याचबरोबर पिझ्झा, वेगवेगळ्या पिझ्झा आईस्क्रीम याचा एन्जॉय करत असतानाचे पर्यटक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात। एकंदरीतच कुठून आलाय आपण? पुणे। कसं वाटतंय आज महाबळेश्वर पर्यटन तुम्हाला? इट्स फॅन्टॅस्टिक, खूप छान वाटलं। खूप छान। एकंदरीतच एक ठिकाणी 2 पर्यटक आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात। महाबळेश्वर कैसा लग रहा है? आप पर्यटन यहाँ पे जो महोत्सव को आए हो, आज टूरिज्म कैसा लग रहा है यहाँ? अच्छा लग रहा है, बहुत ही अच्छा लग रहा है। क्या क्या देखा आपने आज 2 दिन में? हमने 2 दिन में पहले तो बोटिंग वगैरह करा और जो इवेंट्स चल रहे हैं वो सब वगैरह देखा, तो अच्छा लग रहा है बहुत। वैसे आपको कैसा महाबळेश्वर, कहाँ से हो आप? बहुत अच्छा, पुणे से। अच्छा, तो महाबळेश्वर कैसा फील कर रहे हो? बढ़िया, बहुत अच्छा। कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा, काफी हैपनिंग है। हम वेण्णा लेक गए थे, बोटिंग वगैरह की, बहुत सुंदर। एकंदरीतच पर्यटकांचा उत्साह लक्षात घेता महाबळेश्वर पर्यटन ज्या MTDCच्या माध्यमातून जे यशस्वी पहिलाच महाराष्ट्रातला हा प्रयोग करण्यात आला होता, तो प्रयोग आता यशस्वी होताना दिसत आहे। आपल्या समवेत आहेत MTDCचे चेअरमन आदरणीय सुरेश साहेब मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू। 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटन उत्सव या ठिकाणी सुरू आहे, पर्यटकांची जत्रा भरली आहे, वेगवेगळे इव्हेंट्स होत आहेत, काय सांगाल? नाही, आपण बघितलं की इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळाला की तो आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे। आपण इथे सकाळी 6 वाजता योगा सुरू करतो, त्याच्यानंतर हॅपी स्ट्रीट झाले, झुंबा झालं, दुपारी आपले कॉन्क्लेव्ह असतात, त्याच्यानंतर साहसी खेळामध्ये आपण हेलिकॉप्टर राईड आहे, पॅरा मोटरिंग आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, संध्याकाळी आपले कल्चरल प्रोग्राम आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज सिनेकलावंत इथे येऊन आपली कला प्रदर्शित करतायत। त्याशिवाय संध्याकाळी वेण्णा लेकवर आपण फ्लोटिंग मार्केट आहे, लेझर शो आहे, ड्रोन शो आहे। त्याचा पर्यटकांनी इतका मनसोक्त आनंद घेतलेला आहे की सगळ्यांनी मागणी केली की हा पर्यटन महोत्सव थांबू नका, पण वेळेच्या लिमिटेशनमुळे आम्हाला थांबवावं लागत आहे। आणि पुढचा पर्यटन महोत्सव जो आम्ही घेऊ
तो नक्की याच्यापेक्षा जास्त कालावधीचा राहील आणि तसे निर्देश आमचे मंत्री शंभूराज देसाई सर आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांनी आम्हाला दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या माध्यमातून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून ह्या महाबळेश्वरमध्ये प्रथमच पहिल्यांदाच हा पर्यटन महोत्सव यशस्वी ठरला असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन मोसीमसह इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.